तुमच्यासाठी तर वेळ घातला का, तेवढा वेळ दिला. चला घ्या. रोल आमदार जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलं की खरं आणि खोट्या संदर्भामध्ये, काय तुमची भूमिका आहे? एक तर पहिली गोष्ट की 1966 साली बाळासाहेब ठाकरेंनी, स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांनी जीवाचं रान करून, जीवाचं पाणी करून, मेहनत करून शिवसेना रुजवली, वाढवली आणि त्याचा वटवृक्ष झाला. म्हणजे इतिहासामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय हे एक म्हणजे ते समीकरण तुम्ही बाजूला करूच शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसच्या मुख्य प्रवाहातनं बाहेर येत एका विशिष्ट कारणांसाठी म्हणून शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, वाढवली. ती गावातल्या कुठल्याही पोरीला जाऊन विचारला, बाईला जाऊन विचारला, शिवसेना कोणाची? ठाकरे साहेबांची. शिवसेना राष्ट्रवादी कोणाची? शरद पवारांची. कागदपत्री नाही ना. असं तुम्हाला कोणी सांगितलं? सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय हा सबज्युडाइज्ड आहे, न्यायप्रविष्ट आहे, असं ॲडव्हर्टाईजवर का लिहावं लागतं? याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने क्वेश्चन मार्क ठेवला अंतिम निकाल येऊसोर. मग असं कसं म्हणू शकता? या सर्टिफिकेटची गरज नाही. जनमानसाच्या मनात काय आहे? तर जनमानसाच्या मनात आजही आहे की शिवसेना ही ठाकरे कुटुंबियांची आणि राष्ट्रवादी ही पवार कुटुंबियांची. आणि त्याच्यामागे ते फक्त मालकी हक्क नाही आहे, तर लोकांच्या मनात जाऊन त्यांनी रुजवलेली आहे. त्या संघटना बांधल्या आहेत, उभ्या केल्या आहेत, त्याच्यातनं लोक घडवली आहेत. जी घडवली तेच घेऊन पळून गेले ती गोष्ट वेगळी. पण जनतेच्या मनात जर आजही तुम्ही विचाराल राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची, तर ती शरद पवारांची, हेच उत्तर आहे. त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की शरद पवारांची नाही, शरद पवारांच्या पक्षाचं नाव जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे. अजूनही तो निर्णय प्रलंबित आहे, तो न्यायप्रविष्ट आहे असं कोर्ट म्हणतं. कोर्टापेक्षा, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी गेलेल्या निर्णयापेक्षा आपले निर्णय मोठे आहेत का? मग सर्वोच्च न्यायालयाला बात करा, बंद करून टाका, आपणच निर्णय घेऊया. ही जे वक्तव्य होत आहेत या विरोधात तुम्ही कोर्टात जाणार आहात? आम्हाला त्यांच्याविरुद्ध एक साधारण तुम्ही संभ्रम तयार करण्याचा जो प्रयत्न करताय त्याच्याने काही होत नाही. सर्वोच्च न्यायालयात अजूनही खटले दाखल आहेत, खटल्यावरती निकाल यायचे आहेत. त्याच्या आधी स्वयं मुख्यमंत्र्यांनी असं बोलणं, आणि ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे अशा मुख्यमंत्र्यांनी असं बोलणं हे जरा म्हणजे वेदनादायी म्हणता येणार नाही, पण ते बरोबर नाही. ज्या पद्धतीनं शिवसेना फोडली गेली, राष्ट्रवादी फोडली गेली, कुठंतरी भाजपचा हात, अमित शहाचा हात, देवेंद्र फडणवीसांचा हात असं म्हटलं जातं. कुठंतरी स्वतः शिंदे साहेबांनी जेव्हा भाषण केलं तेव्हा सांगितलं ना, आम्ही दोघं गपचूप रेनकोट घालून भेटायचो, ते हुडी घालून भेटायचो, रात्री 3-3 वाजता आम्ही गायब व्हायचो. आता त्यांनीच सगळं उघडं केलं ना, आम्हाला तर काय माहीत पण नव्हतं हे कुठे गपचूप भेटायचे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे कोण होतं हे काही वेगळं सांगायला नको ना. 3 दिवस अगोदर मोदी साहेब एक बोलतात, 3 दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटते. तर हे सगळं काढत बांधण्यापेक्षा जनमानसाच्या मनात तुम्ही आजही विचाराल तर राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारांचीच आहे. याबद्दल महाराष्ट्रातला एकही माणूस दुसरं वाक्य उच्चारणार नाही. संजय राऊतांची आज प्रेस झाली आणि त्यांचं एक वक्तव्य जे आहे ते प्रचंड चर्चेत आलेलं आहे की आता महाविकास आघाडीची आणि इंडिया आघाडीची आपल्याला गरज राहिलेली नाही. संजय राऊत बोलतात, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक गोष्टीवरती आम्ही त्यांच्या रिॲक्ट केलं पाहिजे, त्याचीही काही गरज नाही. सर, इंडिया आघाडीची बैठक होणं अपेक्षित आहे, आज काहीच होत नाही. तुम्ही राष्ट्रीय प्रवक्ते झालेला आहात. असं आहे की परिस्थितीनुसार बैठका होतात, होणार ना बैठक, का नाही होणार? काळाची गरज आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र राहणं ही काळाची गरज आहे आणि त्या काळाच्या गरजेनुसार आपण राहिलं पाहिजे, आपल्या शब्दांना लगाम दिला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. मासिक पाळीच्या अनुषंगाने जी घटना घडली, मी त्या बाईला अटक करण्याची मागणी केलेली आहे.
त्या बाईला जेलमध्ये टाका. हा की कुठली विकृती आहे यार. म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम समाज मनाला धक्का पोचणारी घटना आहे. आणि ती पण एका स्त्रीकडनं, एका बाईकडनं. तिला मुली बाळी नाही आहेत का? नैसर्गिक जे काही घडतं ते तिला घडत नाही का? तिची पोरगी असेल तर तिला घडत नाही का? दुसऱ्याच्या पोरी नाही आहेत का? काय चालू आहे फालतू. शेवटचा प्रश्न, यशवंतराव होळकर यांच्या नावाने एक शिष्यवृत्ती चालू होती, करोडो रुपयांचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झाल्याची बाब समोर आली. भ्रष्टाचार आणि हे सरकार हे असं आहे. असं म्हणजे ते पीठ मळतात ना, तसं भ्रष्टाचार आणि सरकार हे पीठ असं मळले गेलेलं आहे. तुम्ही बाजूला काढूच शकत नाही. दिसेल तिथे भ्रष्टाचार, बाजूला काढूच शकत नाही सरकारमधनं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे, दिसेल तिथं भ्रष्टाचार, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे. कॅमेरामन कृष्णा खापरेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.